साई सेवक अनिकेत येवले. थंडीमुळे जरा एक आमचा गमचा कानटोपी बनवतोय. चला हां कडक एकदम कडक होय झालं. आणि आजचा आहे ना भाई स्पॉट आपला कुठे आहे वावीला आहे. आणि आता आम्ही चालायला जरा अर्धा तास झाला सुरू केला. आता ब्लॉग मी सुरू केला. आणि आज आहे ना हे बघा हे बघा दूर बघा एकदा करू नका. म्हणजे ना एकदम थंडी आजपासून जाणवली आहे की हाय थंडी. एवढे दिवस थंडी नाही लागली जरा कमी विदाउट स्वेटर आहे. तर आता जरा पुढे जाऊया आणि काय तो आपला ब्लॉग शूट करत राहूया. आणि ब्लॉगचा इंट्रो द्यायला मला कंटाळा येतोय त्यामुळे मी ब्लॉगचा इंट्रो नाही देता डायरेक्ट शूट करतोय ब्लॉग. आपला आजचा दिवस किती आहे रे 7वा. आजचा 7वा परवा पहिले वावीला आपला स्पॉट आहे आजचा दुपारचा. आणि नाश्त्याचा स्पॉट आता पुढे आहे एकदम अजून आहे. वडापाव वगैरे काय नाही काय असेल ते तुम्हाला दाखव. आणि आता व्ह्यू पण दाखवतो जरा थोड्या वेळाने. मस्त व्ह्यू येईल. फोटो वगैरे काढूया ते पोस्ट करू आपण इंस्टाग्रामला. काय कल्याण काय नाही बोलणार हे बघा. साईराम पब्लिक साईराम 7वा परवा पहिला आम्ही निघालोय सिन्नर मार्केट मधून. पुढे आपला स्पॉट होता साबून फॅक्टरीमध्ये 2 पालख्या होत्या. एक आपली आणि एक शहापूरची. दोन्ही पालख्या मस्त शांत झोपल्या. काल थंडी उत्तम होती. सकाळी निघत 13 डिग्री. रात्री झोपलो तेव्हा 18 होती. 18वरून हळूहळू 13वरती आली आहे. मध्ये एक आम्हाला काकी पण भेटल्या छान. 19 वर्षापासून त्या सेवा करतात सगळ्या पालखीची. चाय वगैरे नाश्ता वगैरे काही जमलं तर आपण त्याचं स्कॅनर इकडे टाकू. तुम्ही तुमच्या स्वखुशीने सुद्धा त्याच्यावरती जरा सहकार्य. आमचा स्कॅनर नाही आमचा नाही काकींचा स्कॅनर. आणि आता नाश्त्याचा आपण स्पॉट आलेला आहे. पण नाश्त्याचं तर काय प्रत्येक वेळी सांगतच असतो. आपल्या पालखीमध्ये अजून एक पदयात्री आहे सचिन जेठे म्हणून. त्याने पूर्ण तो ब्लॉग टाकलेला आहे. तुम्ही त्याच्या पण पेजवर जाऊन बघा. त्या काकी कशा बोलतात काय करतात कसं काय सेवा करतात. आणि त्याच्यानंतर नाश्त्याचा स्पॉट इकडे तुम्ही बघू शकता. आपले पदयात्री सगळे बसलेले आहे इकडे. नाश्त्याच्या स्पॉटवर आहे ना भाई आपला मालिश करतोय प्रथमेश काळभोर. धन्यवाद 7 दिवसामध्ये पहिल्यांदा कोणीतरी माझी मालिश केली आहे. म्हणजे दुसऱ्यांदा हां काल पण केलेली भावाने बघा. तू लोकांची सेवा करतो आमचं. अरे थँक्यू साईराम करून भाई माने. तू का आज नाश्त्याला वडापाव होता. साईराम आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवरनं पण निघालो. आणि आता परत एक स्पॉट घेतला आणि ते लस्सी चाय वगैरे काय पियायला. अमोलला काय आजचं काय आहे इथे टेम्पलीस आहे जरा बाथरूमला यार. व्हॉट इज दिस. इथे आम्ही थांबलोय हॉटेल साई काय आहे वद्रा साई विदर्भ हॉटेल. साई विदर्भाच्या इथे थांबलो लस्सी वगैरे पियायला. चालेल ते काही असू दे. हा समजलं त्यांना समजलं. सगळे साईराम आपले थांबले आहेत. आता इथून आपला स्पॉट जास्ती जण आहेत. जास्तीत जास्त अर्धा तास आहे. पटापट आपण जाऊ. आता इथे लस्सी चाय वगैरे काय पितात बघा. गमछा टाकून बसले तिथे. ही करू नको. गॉगल माझा घेतलाय बघा याने. हे बघा क्यूट आहे. आणि मी दुसरा घातलाय. हर्ष कसा आहे. चला हॉटेलमध्ये चला. इथे नका बसूया. चला आतमध्ये जाऊया. ऊन बघा भाई. ऊन बेकार ऊन तापलंय एकदम डोकं. आणि याचं नाव काय ठेवलं रे. काय मथुर बघा. मथुर भाई The things stranger असं काय. ओहो The stranger things. हां समजलं. Yes. I speak very well English now because I am studying English medium. हा चालू केला बोल आता. साईराम मंडळी दिवस 7वा. फटफट 7 दिवस संपले आपले कळालं पण नाही. आज तर आम्ही रेकॉर्ड केलाय पूर्ण आपल्या पोरांनी. कितवा स्पॉट आहे. 5वा स्पॉट आहे. 5वा स्पॉट आहे. अजून 1.5 किलोमीटर बाकी आहे. सगळी मुलं आपली कशी थकलेली होती तर त्यांना जरा लस्सी बिस्सी आहे ते मी लिमका वगैरे घेतलं. मस्त हॉटेल आहे. काय हॉटेलचं नाव बोल. काय माहिती काय नाव आहे रे. साई काय साई हॉटेल. हां
वीरभद्रा. तू बोल. वीरभद्रा. साई विदर्भ बोलत होता हा. हा. वीरभद्र हॉटेल आहे, मस्त हॉटेल आहे, छान आहे इकडं, मस्त व्यवस्था वगैरे छान आहे एकदम. घरून फोन येतो वाटतं माझ्या. टाइम प्लीज घेतो. प्लीज घरून फोन येतोय. वहिनीचा फोन असेल. माझं लग्न नाही झालंय, माझं लग्न नाही झालंय. हे आहे सुशांत. ह्याला बोललो वहिनीचा फोन येतो, बोलतो लग्न नाही झालं अजून. सगळे बरोबर. हे बघा रात्रीची झोप पूर्ण नाही तो असं होतं. लस्सी वगैरे सगळ्यांचं चालू आहे. मोबाईलमध्ये अर्धे घुसले आहेत. ॲक्टिंग करायची नाही. हे बघा इथे एस्थेटिक स्टार आमचे. अशुभ समाचार. ओम साईराम सर्वांना. ओम साईराम तर बोला जरा. ओम साईराम. आता आम्ही चाललोय नाश्त्याच्या स्पॉटला. आजचा नाश्ता आहे आपला भजी ना. हां भजी आहे. कांदा भजी, मेथी भजी काय असेल ते बघू. पोरं आपली चालत आहेत फटाफट एकदम स्पीडमध्ये. आजचा आपला शेवटचा दिवस आहे, तर आज तुम्हाला जरा ब्लॉग चांगलाच पाहायला मिळेल, म्हणजे मोठाच ब्लॉग पाहायला मिळेल. बाकी साईराम आहेत सगळे. तर आता जाऊ आता नाश्त्याच्या स्पॉटला. आम्ही दुपारच्या स्पॉटला निघालो 4:30ला निघालो ना आपण. 4:30 वाजता आम्ही निघालो आणि त्यानंतर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला चाय पिण्यासाठी. आता डायरेक्ट आपण नॉनस्टॉप जाणार आहे, गणपती मंदिरात जाणार आहे. नाही तर डायरेक्ट आपण आहे ना नॉनस्टॉप आपण नाश्त्याच्या स्पॉटला जाऊ. मग बघू कसं काय आपली पोरं काय काय किती म्हणजे प्लेट दाबतात ते बघूया. हां म्हणजे किती प्लेट खातात रपारप. आपली पोरं कोण ऐकत नाही खाण्याच्या बाबतीत भाई. वन साईड एकदम. अमोल दादाला तर माहितीच आहे. अमोल दादा जुना माणूस आहे एकदम. जुना पालखीतला मेंबर आहे. त्याला माहिती आहे किती आपली पोरं दिसत राहतात. तर आता भेटू पुढे जाऊन. साईराम साईराम. आणि अमोल दादा का नाही बोलला ते तुम्हाला सांगतो. जसं माझा घसा बसला तसा त्याचा पण घसा बसला वरडून वरडून आपल्या ब्लॉगमध्ये. माझ्यापेक्षा जास्त ब्लॉग त्यांनीच शूट केला आहे माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे माझ्या चॅनलवर. तुम्ही बघितले असतील. आज एवढे ब्लॉग किती झाले असतील? 6 ब्लॉग झाले असतील. आणि आजचा 7वा आणि उद्याचा शेवटचा ब्लॉग असेल. आणि आजची आमची रात्र लास्ट असतील. तर बघू आता पुढचं कसं काय तुम्हाला दाखवत राहू, अपडेट करत राहू ब्लॉगमध्ये. ओम साईराम. मी बोलू काही? बोल ना. साईराम मंडळी, आमच्या एरियामध्ये जीवन हा पहिलाच मुलगा आहे जो म्हणजे ब्लॉग वगैरे करतो इथे. तर आमच्या घरचे म्हणजे पदयात्रींचे जेवढे पण घरचे आहेत, त्यांचे आई बाबा, त्यांचे रिलेटिव्ह सगळ्यांकडे मोस्ट ऑफ ही लिंक आहे. हां तर त्याच्यावरती ॲक्च्युली एका ब्लॉगवरती याच्या कमेंट आलेली की तुम्ही जेव्हा पण जाता तेव्हा नुसतं खातच असता, हेच करत असता, तेच करत असता. हां म्हणजे खाणंच दाखवतात ब्लॉगमध्ये. तर सीन असा आहे की आम्ही जेव्हा पालखीबरोबर चालतो आमच्याबरोबर डीजे पण चालतो. आणि त्या डीजे वरती कंटिन्यू गाणी असतात. कंटिन्यू गाणी असतात. तर काही गोष्टी अशा आहेत की कॉपीराईटमुळे आम्ही दाखवू नाही शकत. हां मेन सीन तोच आहे कॉपीराईटचा. मग आम्ही जिकडे जातो तिकडे सगळ्यांची सेवा वगैरे असते, जेवण वगैरे वाढतात, तर जीवन ते पण कव्हर करतो थोडंफार जसं जमेल. कारण का मेन तर चार्जिंगमुळे पण होतो सीन. कारण चार्जिंग नसेल तर तुम्हाला पुढचे ब्लॉग पण नाही पाहायला. बरोबर. मेन तर तो सीन आहे. आणि जेव्हा आपण जेवणाला वगैरे बसतो तेव्हा आमचे फोन सर्वांचे चार्जिंगला असते. आंघोळ करताना काय दाखवायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं काही वाटतं की हे सोडून अजून काही आहे जे आम्ही कव्हर करू शकतो, काही दाखवू शकतो, तर तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा. हां नक्कीच आम्ही ते सुद्धा ट्राय करू. ते सुद्धा आपण ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. आणि जी आम्ही मस्ती करतो, मजा करतो, ती इथे तेवढ्यापुरती असते. हां बरोबर. बाकी कोणाला असं काय आम्ही बोलत नाही. जी मस्ती करतो आम्ही ते 8 दिवसात फक्त इथे. इकडच्या गोष्टी तिकडे जाऊन बोलत नाही एरियात जाऊन काय असतच. इकडची मस्ती अशीच असते. म्हणजे काय पण कोण पण काय पण कोणाला बोलतं असं बिंदास. आणि जेवढे आपले
पालखीत म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये आहेत, अमरसेवामध्ये सुशांत दादा, अमोल दादा, सचिन दादा, ह्या लोकांशी आम्ही एवढं फ्रेंडली राहतो ना, तर आम्हाला असं काही वाटत नाही कोणासमोर काय बोलायचं. आम्ही बिंदास काही बोलत राहतो, काही मस्ती करत राहतो, तर त्या लोकांना पण काही वाटत नाही आणि ते लोक पण मजेशीर चालत असतात. आणि या वर्षीची पालखी आम्हाला खरंच म्हणजे खरंच लक्षात राहील. मला 15 वर्ष झाली या पालखीमध्ये. हां माझं जेव्हा पहिलं वर्ष होतं तेव्हा आमचा ग्रुप होता कमीत कमी 30 जणांचा. बरोबर. आणि जी मोठी मंडळी आहेत सगळी होती त्याच्यामध्ये. कल्पेश, चेतन, पंकज होता, अमर माने म्हणून एक होता आपल्या मंडळातला मेन माणूस. मग खूप माणसं होती. त्या वर्षानंतर हे मला वर्ष असं वाटतंय की आपल्या मुलांनी एवढी मजा केली ना यावर्षी. म्हणजे एक एन्जॉयमेंट. हां, एन्जॉयमेंट. आणि असं नाही की आम्ही कुठे स्पॉटवर लेट पोचलो किंवा कोणाला बोलायचा चान्स दिला की अरे हे लोक काम नाही करत आहे, हे लोक ते नाही करत आहे. आपली प्रत्येक मुलं जिम्मेदारी घेतात. आरती असते, आरतीला बसतात, आरतीची तयारी करतात, जेवण वाढायला जातात. तर सगळी मुलं त्या भावनेने चालतात आणि ते सगळी कामं करतात. आणि एन्जॉयमेंट आम्ही तुम्ही बघितलाच असेल. आणि काही गोष्टी अशा असतात ना ज्या आम्ही बोलतो नाही ते आपण दाखवू नाही शकत, नाही तर आमच्या घरचे आम्हाला शिव्या घालतात. बरोबर की नाही, ते गोष्टी आम्ही दाखवत नाही. म्हणजे काही असं काय नाही, फक्त मजाक मस्ती चालू असते इकडल्या पुरती. बाकी काय म्हणजे कोणाचं काय मला न लागेल असं आम्ही काय बोलत नाही. पण इकडची मस्ती जरा वेगळीच असते. आपण एरियात वगैरे जी मस्ती करतो तशी नसते, जरा जास्तच वेगळी असते. एकदम असं टॉप लेवल एकदम. आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे रॉकेट बॉईज. थोडं नाही ऍक्च्युली आमच्या पहिल्या ग्रुपचं नाव होतं गॉगल गँग. गॉगल गँग. हां, सगळे गॉगल लावून सगळे गॉगल. आणि या वर्षीचं ग्रुपचं नाव काय आपल्या? यावेळी आहे रॉकेट बॉयज आहे. पण रॉकेट बॉयज ऍक्च्युली सावरपाड्याच्या मुलांचं नाव आहे. हां, तर या वर्षी काय ठेवायचं? छान चालतात. अजून असं डिसाईड नाही केलं यावेळी. आपण चड्डी गँग ठेवू शकतो. चड्डी गँग ठेवू शकतो. चड्डी गँग, कारण का सगळेच चड्डी घालतात जास्त. चड्डीवर असतात. हां, मग या वर्षीचं आपल्या ग्रुपचं नाव आहे चड्डी गँग. चड्डी गँग. हां, तर चला आता भेटूया 5 मिनिटाचं. तर इथे शूट झालं. ठीक आहे. चला, ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अजून एक स्पॉट घेतला आम्ही कुरकुरे वेफर खाण्यासाठी. सगळे बसले तिथे. अर्धी मंडळी इथे, अर्धी मंडळी तिथे आपली. अमोल दादा जरा मॅच बघतोय, बिझी आहे. ओम साईराम. ओम साईराम. इंडिया आणि कोणाची मॅच आहे? इंडिया साऊथ आफ्रिका मस्त खेळतात. मस्त खेळत आहेत. जिंकेल पण काय भरोसा. चंद्र तारे घे, काळभोर हे घे. पहिल्याची आठवण. हां, घे. खात बसते चंद्र तारे. बाकीच्या मला पित्त होता ना.